मित्रांनो, पुढे मालिकेत भयानक एक घटना आपल्याला बघायला मिळणार आहे. घटना अगदी काळीज पिळून टाकणारी आहे. तेव्हा मात्र खूपच जास्त संवेदनशील असल्या कारणाने घटनेला जरा सौम्य रूपात प्रदर्शित करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. मित्रांनो, आता मालिकेमध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे की जेव्हा आता पार्टीची वेळ असते, कला आवरत आवरत आता ती वॉशरूम मध्ये गेलेली असते. कलाचा आता खूप मोठा किंचाळण्याचा आवाज येतो आणि आता तो आवाज बंद झालेला असतो. अद्वैतला कळत नाही की कला अशी अचानक किंचाळून गप्प का झाली. तेव्हा मात्र अद्वैत देखील आतमध्ये जातो आणि अद्वैत आतमध्ये जे काही बघतो ते बघून मात्र त्याला धक्काच बसतो. आता मित्रांनो, आतमध्ये नेमकं काय झालं असेल? नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये आपल्याला सध्या बघायला मिळते की अद्वैतला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला असतो. ही गोष्ट ऐकून कलाला अगदी प्रचंड आनंद झालेला असतो. कला धावत पळत आता अद्वैतला भेटण्यासाठी आलेली असते. अद्वैतसाठी काहीतरी मस्त बेत करावा हाच उद्देश ठेवून कला आता घरी आलेली असते. परंतु अद्वैत आणि कला जेव्हा दोघेही एकमेकांसोबत प्रेमाने बोलत असतात, तेव्हा मात्र त्यांचं बोलणं हे खूपच असतं ते सरोजला. सोबतच आता मात्र आलेला असतो तो राहुल आणि नैनाला. मग काय, आता राहुल जेव्हा या गोष्टीवरती विचारच करत असतो त्यावेळेस नैना ही राहुलकडे जाते आणि त्याच्याशी हात मिळवणी करत त्याला म्हणत असते की एकदा तर होऊन जाऊ दे की सोबत येऊन मी त्या कलाला संपवते, तू त्या अद्वैत चांदेकरला संपव. असं त्यांच्यामध्ये स्पष्टपणे बोलणं होतं आणि ते दोघेही याबद्दल बोलत असतात. राहुलनेही नैनाशी हात मिळवलेला असतो आणि त्यांचा प्लॅन आता ठरलेला असतो की काहीही करायचं परंतु संपवायचं ते अद्वैत आणि कलाला. याच वेळेस आता मात्र काही चूक न करता, कोणतीही निशाण मागे न ठेवता आता मात्र त्यांचा खात्मा करून टाकायचा, असंच प्लॅन आता दोघांचाही ठरलेला असतो. दोघांचंही बोलणं त्यावरती सुरू झालेलं असतं. नैना आणि राहुल दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. त्यावेळेस मात्र आता त्यांचा विषय चालू असतो की यांना संपवायचं तर संपवायचं कसं. त्यावेळेस मात्र आता राहुल म्हणत असतो की आता तर हे मुद्दाम नाक वर करत सगळ्यांना सक्सेस पार्टी तर देतीलच, त्याच पार्टीमध्ये मात्र आपण आपला डाव खेळायचा. तेव्हा नैना म्हणते की ठरलं तर मग आपण त्यांच्या सक्सेस पार्टीलाच त्यांचा शेवट बनवूया, शेवटची पार्टी, असं आता नैना म्हणत असते आणि हसत हसतच आता ती राहुलला विश करत असते. तेव्हा आता ते दोघेही हसत असतात. राक्षसी वृत्तीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरती हावभाव असतात. आता दुसरीकडे कला ही घरी आलेली असते. कलाला बघून अद्वैतला प्रचंड आनंद होतो. आता कलाला देखील अद्वैतला बघून आनंद होत असतो. दोघांनाही एकमेकांना बघून आनंद होतो आणि मग कला ही अद्वैतला आता विश करत असते. अद्वैतचं तोंड भरून कौतुक सर्वांसमोर करत असते. त्यावेळेस मात्र आता या गोष्टीचा राग हा सरोजला येत असतो. सरोज म्हणत असते, मी या पोराला इतक्या वेळा सांगितलंय की त्या खऱ्यांचा नाद सोडून दे आणि त्या कलाला इतकं भाव देण्याची काही गरज नाही, तरी देखील हा अद्वैत काय माझा ऐकत नाही. आता मी इतकं त्याला समजून सांगत होते परंतु तरी सुद्धा त्याने तेच केलं. त्या कलाला लगेच सांगायची काय गरज होती. मी बोलले होते त्याला की असल्या गोष्टी आपल्या आपल्यातच ठेवत जा म्हणून, परंतु नाही, त्या कलाखरेला लगेचच त्याने फोन करून हे सगळं सांगितलं देखील आणि ती लगेचच निर्लज्जाप्रमाणे इथं उठून, असं आता सरोज म्हणत असते. सरोजला कलाचा प्रचंड राग येत असतो. कला आता अद्वैतचं खूप तोंड भरून कौतुक करत असते. अद्वैतच्या डिसिप्लिनची, अद्वैतच्या रोजच्या सवयींची ती आता तारीफ करत असते. अद्वैतच्या प्रत्येक एका गोष्टीची ती तारीफ करत असते. तेव्हा मात्र अद्वैत आता मात्र तिच्याकडे थक्क होऊन बघतच राहतो. अद्वैत विषयी इतकं छान कला बोलते हे ऐकून अद्वैतला कुठेतरी मनामध्ये बबल्स येत असतात. त्याच्या मनामध्ये सुद्धा कलाविषयी आता रिस्पेक्ट जागा होतो. कला आता असल्या गोष्टी अद्वैत बद्दल सांगत असते की त्या कधीही तिने अद्वैतला डायरेक्टली बोललेल्या नसतात. तेव्हा हे ऐकून अद्वैत सुद्धा चकित झालेला असतो आणि आता घरातल्यांना सुद्धा खूप आनंद होत असतो. आबा तर मात्र भलतेच खुश असतात. आबा दोघांवरती देखील खुश असतात. आबा म्हणत असतात की अशाच रीतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहा, हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की आबा फक्त आशीर्वाद देऊन नाही चालायचं,
करायचा हा, आपण आता या गोष्टीची एक सक्सेस पार्टी ठेवा. मात्र आबा म्हणत असतात की का नाही, एवढ्या गोड आनंदाच्या बातमीची गोष्ट ही पार्टीतूनच जायला पाहिजे आणि आपण नक्की ठेवणार पार्टी, अजिबात काळजी करू नका असं म्हटल्यानंतर आबांचा देखील होकार मिळालेला असतो. कला लगेचच म्हणते की ठीक आहे, मग मी लगेचच तयारीला लागते. तेव्हा मात्र सरोज मध्ये येते आणि म्हणते की त्यासाठी मी सक्षम आहे, त्याची आई आहे ना, तेव्हा मात्र मी सगळ्या गोष्टी करेल असं आता सरोज म्हणत असते आणि म्हणत असते की पार्टीमध्ये काय असणार आहे, कशी होणार आहे पार्टी याचा अंदाज तुला सुद्धा येणार नाही आणि तुझ्या अंदाजाच्या बाहेरची गोष्ट करायची चालली. तेव्हा मात्र तू दखल अंदाजी केली नाही तरी चालेल असं आता सरोज ही कलाला म्हणत असते. कला आता या गोष्टीला विरजन नसतं लावायचं तिला आनंदाला, त्यामुळे मात्र कला या सगळ्या गोष्टी ऐकून घेते. ती शांत राहते, ती काहीही बोलत नाही आणि कला मग म्हणते की ठीक आहे आई, माझी काही हरकत नाहीये त्यावर. तेव्हा मात्र आता कला ती तिच्या रूम मध्ये गेलेली असते. अद्वैत आता फोनवरतीच बोलत असतो आणि त्याचं फोनवरती बोलणं जेव्हा आवडतं तेव्हा तो घरामध्ये येतो. तो जेव्हा घरामध्ये येत असतो त्यावेळेसच मात्र आता त्याच्यावरती राहुलने वॉच ठेवलेला असतो. राहुल आता त्याची नजर सरड्याप्रमाणे आता अद्वैत वरती लावून बसलेला असतो. अद्वैतच्या कुठेतरी ही गोष्ट लक्षात येते की आपल्यावरती कोणीतरी वॉच ठेवतोय. आता अद्वैतला कुठेतरी एक गोष्ट लक्षात येते की आपल्यावरती कोणीतरी वॉच ठेवतोय. त्यामुळे अद्वैत लगेचच सावध होऊन जातो. राहुलचा एक भलताच प्लॅन सुरू असतो. अद्वैतला मारण्यासाठी अद्वैतच्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या या बेसिक प्रिन्सिपल वरती काम करत आता राहुल अद्वैत वरती लक्ष ठेवून असतो. अद्वैतच्या प्रत्येक गोष्टीचा अंदाज तो घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तो अद्वैतला कंटिन्यू ऑब्झर्व करत असतो आणि याच गोष्टीचा फायदा घेत तो मात्र पुढे एक भयानक गेम खेळणार असतो. त्याचा तोटा मात्र होणार असतो तो अद्वैतला. आता अद्वैत आता मात्र प्रचंडपणे थकलेला असतो. अद्वैत येतो तेव्हा कला म्हणत असते की कॉंग्रॅच्युलेशन नवरोबा. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की तुझं झालं चालू, परत आली नाही तर लगेच नवरोबा नवरोबा नवरोबा, लगेच लग्नाचं नातं, लगेच नवऱ्याचं नातं, काय होतं तुला काही कळतच नाही. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे अद्वैत, तू माझ्यासाठी इतकी छान बातमी दिली आहेस ना मला तू, की आता मात्र मी तू म्हणशील तसंच करीन. तेव्हा मात्र दोघांमध्ये आता अशाच गोष्टी सुरू असतात. दोघांमध्ये मस्तीच्याच गोष्टी चालू असतात आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यावरतीच त्यांच्या गप्पा टप्पा चालू झालेल्या असतात. तेही एकमेकांबरोबर बोलत तर असतात, परंतु एकमेकांना टोमणे मारल्याशिवाय काही त्यांना चैन पडत नसतं. आता एवढी मोठी गोष्ट घरात घडणार असते, एवढी मोठी सक्सेस पार्टी होणार असते, तरी देखील दोघांमध्ये आता मात्र तरी डिबेटच सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो की मी बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलाय, तेव्हा माझ्या समोर तोंड चालवायचं नाही. तेव्हा मात्र कला म्हणते की हा, तो अवॉर्ड जिंकला असेल तो बाहेर, घरामध्ये मात्र मीच बिझनेस वुमन ऑफ द इयर आहे. तेव्हा मात्र आता त्या दोघांमध्ये ही अशी फन कॉमेडी सुरू असते आणि त्याच्यातच ते दोघेही खुश होत असतात. परंतु मित्रांनो, पुढे आता एक भयानक ट्विस्ट येणार आहे मालिकेत. आता सुरुवात होणार आहे ती त्या बिझनेस पार्टीला आणि त्या बिझनेस पार्टीमध्ये नामांकित सर्व बिझनेसमॅन बोलवलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला लवकरच सागर कोळी देखील बघायला मिळणार आहे. अर्जुन सुभेदार देखील तिथे येणार आहे. म्हणजे असे बरेचशा इतर मालिकेतले कलाकार देखील आपल्याला त्या बिझनेस पार्टीत दिसणार आहे. कारण की मित्रांनो, आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये जबरदस्त भन्नाट ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट मात्र खतरनाक ठरणार आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर मित्रांनो सर्वात आधी चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या ह्या एका लाईकने आणि सबस्क्राईबचं बटन दाबल्याने आम्हाला खतरनाक प्रेरणा मिळते. जसा मालिकेमध्ये ट्विस्ट येतो तसा आमच्या कामात ट्विस्ट येतो. त्याच्यामुळे मित्रांनो, तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. सोबतच लाईक करणं देखील गरजेचं आहे. आणि मित्रांनो, मनातल्या गोष्टी मनातच दाबून नका ठेवत जाऊ. त्या कमेंट बॉक्स मध्ये जरा उतरवत देखील जा आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण टाइम वेस्ट न करता व्हिडिओ तसाच सुरू ठेवूया. मित्रांनो, आता इकडे ठरलेली असते ती बिझनेसची सक्सेस पार्टी आणि त्याच गोष्टीचा सगळा विचार सुरू असतो. अद्वैत देखील या गोष्टीवरती विचार करत असतो आणि आता मात्र त्याला एक गोष्ट लक्षात येते
अद्वैतच्या लक्षात मात्र एक गोष्ट आलेली असते. एक नवीनच सूट घरामध्ये ऍड झालेला असतो. कपाटात तो नवीन सूट बघून अद्वैतला देखील फार विशेष आश्चर्य वाटत असतं, कारण की तिथे असा सूट त्याने कधीही पाहिलेला नसतो. तेव्हा मात्र तो विचार करत असतो की हा सूट कोणी ठेवला असेल इथे. तेव्हा मात्र कला तिथे येते आणि कला म्हणत असते की अद्वैत, हे गिफ्ट माझ्याकडून तुझ्यासाठी आणि तू हा सूट घालायचा आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, माझ्याकडे फार दुसरे सूट आहेत, मी ते घालीन. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर, मी तुझ्यासाठी हे गिफ्ट म्हणून आणलंय तुला. तू बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलायस ना, बघ याच्यासाठी सगळ्यात पहिले गिफ्ट हे माझ्याकडून तुला. तेव्हा मात्र आता अद्वैतला ती गोष्ट ऐकावीच लागते आणि अद्वैत देखील ती गोष्ट फार कॅज्युअली घेतो. दोघांमध्ये ही मस्ती मजाक सुरू असतं आणि आता हीच गोष्ट आता नैनाने ऐकलेली असते. नैनाचं बारीक लक्ष दोघांच्या हालचालींवरती असतं, कारण की त्यांच्या डोक्यामध्ये शिजत असते ती अद्वैत आणि कला यांना कायमचं संपून टाकण्याची खिचडी. त्यामुळे मात्र नैनाच्या डोक्यामध्ये सतत फक्त आणि फक्त ते सुरू असतं. आता नैना आणि राहुल हे दोघेही भेटलेले असतात. दोघांमध्येही एक प्लॅन सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की राहुल, तुला काय वाटतं की आपल्याला अटॅक कधी करायला पाहिजे. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की अटॅक करणं फार सोपं नाहीये. इथे एवढे लोक असतील, या लोकांमध्ये आपल्याला त्याच्यावरती अटॅक करायचा आहे, तर मात्र फार हुशारीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्याही आपण समोर न येता, कारण की आपल्याला जर पकडलो गेलो आपण तर मात्र मुक्काम पोस्ट उकिरडा एवढं सोडून आपल्या हातामध्ये दुसरं काही उरणार नाही. तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो की संपवायचंच आहे, तर असं नाही, खूप स्ट्रॅटेजिकली संपूया आता आपण. तेव्हा मात्र आता राहुल फार विचार करत असतो. आता मात्र तिथूनच रोहिणी जात असते. रोहिणी अचानक आता रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्या रोहिणी म्हणत असते की काय चाललंय दोघांचं, म्हणजे नेमकं काय शिजतंय, मला काहीतरी शिजल्याचा वास येतोय इथे. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की काही नाही ग मॉम. तेव्हा मात्र आता इकडे नैना तिथंच उभी जी असते ती आता तिथून लगेचच पळ काढते. परंतु आता मात्र रोहिणी आणि राहुल तिथे असतात. तेव्हा रोहिणी विचारत असते की राहुल, नेमकं काय झालंय. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की काही नाही ग मॉम, जरा एक प्लॅन बनवत होतो. म्हटलं यावेळेस स्वतःच्या मनाने एक प्लॅन बनवावा, तो मात्र आता तू बघच मी कसा सक्सेसफुल करतो. याला बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड मिळतोय काय. आता मात्र याला डायरेक्टली ढगातला रस्ताच दाखवतो मी, असं म्हणत आता राहुल म्हणत असतो की बघतच राहा पुढे काय काय होतं ते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, परंतु तुझं नाव कुठे यायला नको या गोष्टींची खबरदारी मात्र घे, नाहीतर प्रत्येक वेळेस तुला घाण करायची चांगली सवय, हे तर मला चांगलंच माहितीये. तेव्हा मात्र तू या सगळ्या गोष्टींची काळजी घे, असं आता राहुलला रोहिणी सांगत असते. रोहिणीच्या डोक्यात एक आयडिया येते की सरोजला आता भडकवण्याचा हाच एक उत्तम टाइम आहे. आपण या संधीचं सोनं करून घेऊया आणि ही वेळ वाया घालवता कामा नये आणि आपण या गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा, असं रोहिणी देखील विचार करत असते. रोहिणी लगेचच सरोजकडे जाते. सरोजला थोड्या गोष्टी सांगितल्यानंतर सरोज लगेच तापते. हा स्वभाव तिचा चांगलाच माहिती असतो रोहिणीला. तेव्हा मात्र रोहिणी लगेचच त्याचा वापर करायला सुरुवात करते. बघितलंच सरोज वहिनी, अगं तुला कळतंय का, अगं ती कला ती अद्वैतला पाहिजे तसा खेळवते. बघितलं, घरातली पार्टी असू दे, पार्टीतल्या सगळ्या गोष्टी असू दे, स्वतः आता याच्यामध्ये इंटरफेअर करते. वाटेल तसं, मनाला जसं वाटेल तसंच सगळं करून घेतलंय. अगं तुला माहिती नाहीये, डेकोरेशन वाल्यांना सुद्धा तिनेच धमक्या दिल्या होत्या आणि जसं काय सांगत होती की माझ्याच नवऱ्याचं आहे सगळं, असं तसं या सगळ्या घरावरती हुकूमत गाजवते ती, असं आता रोहिणी या गोष्टीला अधोरेखित करून सांगत असते. त्याचं कारण इतकंच असतं की सरोजला कलाचा प्रचंड राग यावा आणि राहुलने जो प्लॅन केलाय त्याच्यातून जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तरी थोडाफार चान्स मिळावा सावरण्यासाठी. तर या गोष्टीवरती आता रोहिणीने सरोजचं डोकं हे पूर्ण पेटवलेलं असतं. सरोज आता पूर्णपणे डोक्यामध्ये हाच विचार घेऊन असते की अद्वैतला या कलाच्या जाळ्यातून कसं बाहेर काढायचं. मग काय, आता प्रोग्रामला सुरुवात होणार असते. प्रोग्रामची वेळ फार तोंडाशी आलेली असते. इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही खूप आनंदात असतात. आता अद्वैतच्या एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते
होते की आपल्यासाठी हिने तर सूट घेतलाय, परंतु हिच्यासाठी आपण काहीच घेतलं नाही. मग अद्वैत मुद्दामच आता कलासाठी एक सुंदर अशी साडी ऑर्डर करतो, तो घेऊन येतो आणि ती साडी आता कलाला नेसायला लावत असतो. आता त्याने ऐन टायमाला जवळूनच आता एक साडी आणलेली असते, परंतु सोबर अशी साडी त्याने आता तो घेऊन आलेला असतो. त्याने त्याच्यामुळेच आता कलाला ती घालायला सांगितलेली असते. सोबतच आता कलासाठी सुद्धा त्याने आता नवीन साडी आणलेली असते आणि ही साडी आता तो तिला देणार असतो. आणि तेवढ्यातच सरोज आणि रोहिणी तिथून जात असतात आणि त्यांचं दोघींचंही लक्ष जातं ते अद्वैतने काहीतरी बॅग नेली आतमध्ये. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो, खरे इकडे. तेव्हा कला त्याच्या जवळ येते आणि म्हणत असते की काय रे चांदेकर. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की खरे हे बघ तुझ्यासाठी रिटर्न गिफ्ट आणि हे मी तुझ्यासाठी घेतलीये. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे वा माझ्यासाठी घेतलीयस, बर घालेल मी, असं म्हणत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अशी तशी नाही घेतलीये मी, द ग्रेट अद्वैत चांदेकरनी घेतली. अशा प्रकारे आता अद्वैतने देखील कलाला एक सुंदर अशी साडी भेट केलेली असते. परंतु आता या गोष्टीचा राग सरोज आणि रोहिणीला दोघींनाही आलेला असतो. आता रोहिणी म्हणत असते की थांब रे अद्वैत, तू थोडा वेळ थांब. आता मात्र राहुल आणि नैनाचा जो जबरदस्त प्लॅन येणार आहे त्याच्यामध्ये तू 100% अडकशील असं आता मनामध्ये ती एक छोटीशी आकांक्षा ठेवून चाललेली असते. इकडे आता नैना आणि राहुलचा एक प्लॅन ठरतो. कार्यक्रम सुरू होण्यास मात्र काहीसाच वेळ बाकी असतो आणि त्यावेळेसच आता राहुल आणि नैनाचा एक भयानक असा घाणेरडा प्लॅन ठरलेला असतो. मित्रांनो, आता हा प्लॅन ठरलेला असतो तो राहुल आणि नैनाचा. राहुल आणि नैनाने ठरवलेलं असतं की अद्वैत आणि कला हे दोघे काही आपल्या कंट्रोलमध्ये येत नाहीये. आपण त्यांना प्रत्यक्षपणे लोकांसमोर काय मारू शकत नाही, परंतु एक गोष्ट जिथं कोणाचंही लक्ष नसतं किंवा त्या गोष्टीला कोणीही कॅमेऱ्यामध्ये कैद करत नसतं तर ती गोष्ट म्हणजे बाथरूम. आणि या बाथरूमचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हे असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. राहुलने आणि नैनाने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. त्यात नैनाचंच डोकं असतं की आपण बाथरूम मध्ये काहीतरी केलं तर. तेव्हा मात्र राहुलने डोकं चालवलेलं असतं. राहुलने सुद्धा डोकं वापरून आता ठरवलेलं असतं की आतमध्ये जे काही बाथरूम मध्ये पाणी असेल पाण्याच्या साह्याने पाण्यातूनच करंट सोडून आता मात्र आपण जीव घेऊ शकतो. या गोष्टीचा आयडिया ही राहुलच्या डोक्यात आलेली असते. राहुलने बरोबर सगळ्या गोष्टी प्लॅन करून घेतलेल्या असतात. मुद्दामून इलेक्ट्रिशियनला बोलून आता त्याने पाण्यामध्ये शॉर्ट सर्किट करून घेतलेलं असतं. जसं आता कला आतमध्ये येते वॉशरूम मध्ये तेव्हा मात्र राहुलने बरोबर खटकावरती लोटून दिलेला असतो आणि त्यामुळे आता वॉशरूमच्या प्रत्येक कॉक मध्ये प्रत्येक पाण्यामध्ये प्रत्येक पाण्याच्या थेंबात आता करंट धावत असतो. आणि मग काय कला जेव्हा जाते हँड वॉश करायला लागते तेव्हा मात्र ती आतमध्येच पडून राहते आणि ती आता बेशुद्ध झालेली असते. कलाला आता अशा मोठ्याने किंचाळताना ऐकून इकडे अद्वैत देखील आता घाबरलेला असतो. अद्वैतही कसलाही विचार करत नाही. अद्वैतही आतमध्ये येतो आणि अद्वैत जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा जे काही बघतो ते बघून तो थक्क राहतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते की कला मात्र आता खूपच वाईट अवस्थेत गेली. नेमकं कलाला काय झालं हे जाणून घेण्यापेक्षा आता मात्र कलावरती उपचार करणं गरजेचं आहे असं त्याला वाटू लागतं. तो लगेचच कलाला आता हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी जात असतो. परंतु अद्वैत जेव्हा आता त्या कॉकला हात लावतो तेव्हा मात्र त्यालाही करंट बसतो. तो ही किंचाळतो. आता मात्र ही किंचाळी पूर्ण संपूर्ण घरात गेलेली असते. आता मुद्दामच आता कला आणि अद्वैतला आता दोघेही बेशुद्ध झालेले असतात आणि या गोष्टीचा फायदा घेत आता राहुलने ते करंट बंद करून ठेवलेला असतो आणि त्याने तो सेटअप देखील आता काढून ठेवलेला असतो. परंतु इकडे मात्र अद्वैत आणि कलाला दोघांनाही हॉस्पिटलाइज करण्यात येतं आणि आता मात्र त्यांच्यावरती उपचार सुरू असतात. दोघांचीही प्रकृती फारच भयानक खराब झालेली असते कारण की त्यांना झटकाच तेवढा मोठा बसलेला असतो. त्यावेळेस मात्र आता इकडे राहुल आणि नैना दोघेही घरामध्ये सक्सेस पार्टी करत असतात कारण की त्यांनी ठरवलेलं असतं की ह्या वेळेस सक्सेस पार्टी होईल तर ती राहुल आणि नैनाची.
तर तिकडे अद्वैत आणि कला हे मृत्यूशी झुंज देत असतात. तेव्हा मात्र या इतक्या आनंदाच्या क्षणाचा विरजण घालण्याचं काम हे राहुल आणि नैनाने तर केलेलंच असतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये असं जेव्हा राहुल आणि नैना वागताय तर देवाने त्यांना नेमकी कोणती शिक्षा दिली पाहिजे आणि नेमकं काय केलं पाहिजे त्यांच्यासोबत जेणेकरून त्यांना अद्दल घडेल आणि जगामध्ये नीट वावरतील? तर मित्रांनो, माझा हा तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न होता. तर मित्रांनो, तुमचं उत्तर देखील तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवत चला. तुमच्या मनातल्या गोष्टी आमच्यापर्यंतही पोहोचू द्या, जेणेकरून आम्हाला सुद्धा तेवढाच आनंद होईल. मित्रांनो, अशा प्रकारे आता अद्वैत आणि कलाला ऍडमिट करण्यात येतं. डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत असतात. जेव्हा डॉक्टर बाहेर येतात तेव्हा मात्र त्यांना विचारण्यात येतं की अद्वैत आणि कला या दोघांची अवस्था आता कशी आहे. परंतु आता डॉक्टर म्हणत असतात की आता आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. जेव्हा कधी ती लवकर बरी होईल त्यावेळेस आता तुम्हाला आम्ही काहीच सांगू शकत नाही. आमची एकदा ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या, मग आम्ही आमचं विधान तुमच्या समोर मांडू, असं आता ते बोलत असतात. इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही मृत्यूशी झुंज देत असतात. त्यांना खूप मोठा असा खतरनाक असा विजेचा धक्का लागलेला असतो. त्याच्यातून ते दोघेही बेशुद्ध झालेले असतात. इकडे मात्र राहुल आणि नैना हे पूर्णपणे विजयी झाल्यासारखं सेलिब्रेशन करू लागतात. दोघांनाही प्रचंड आनंद झालेला असतो आणि आता मात्र खऱ्या अर्थाने एक टीम म्हणून दोघे काम करत असतात. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. अद्वैत आणि कलाला मारण्यासाठी हा राहुल आणि नैनाने जो काही असा भयानक घाणेरडा प्लॅन बनवलेला असतो त्याबद्दलचं तुमचं मत देखील कळवा. सोबतच मित्रांनो, आता पुढे नेमकं काय होणार आहे? अद्वैत आणि कला शुद्धीवरती तर येणार आहे की दुसरा काही मोठा प्रॉब्लेम आहे? तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे काही व्हिडिओचे अपडेट्स आहे ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.